पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 11 मराठी. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 11. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 11. प्रेषित म्हणून त्याचा हक्क. प्रेषित म्हणून त्याचा हक्क. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे आणि ते तुम्ही करीतच आहात. मला परमेश्वरीय आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. तरी सापाने आपल्या कपटाने हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपणा व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. कारण जर कुणी येऊन ज्याला आम्ही गाजविले नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारले नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारता, तर ह्यात तुमची सहनशीलता कितीतरी आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी यत्किंचितही उणा नाही असे मी मानतो. जरी भाषण करण्यात अशिक्षित, तरी ज्ञानात तसा नाही. हे आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकात व सर्व प्रकारे प्रगट केले. तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून परमेश्वराची सुवार्ता फुकटवारी तुम्हाला सांगितली. हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यास लुबाडले, आणि तुम्हाजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली वाण भरून काढली, आणि कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठाई आहे. त्यावरून सांगतो की माझ्या ह्या अभिमानास अखाया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. मी का बरे जपेन? मी तुम्हावर प्रीती करीत नाही म्हणून काय? परमेश्वराला ठाऊक आहे. जे मी करतो ते करीत राहीन, यासाठी की जे निमित्त पाहतात त्यांचे निमित्त मी नाहीसे करावे. म्हणजे ज्याविषयी ते आढ्यता बाळगतात त्याविषयी त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे. अशी माणसे ही खोटी प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषिताचे रूप धरणारी अशी आहेत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानही स्वतः तेजोमय स्वर्गदूताचे रूप धरतो. यास्तव त्याच्या सेवकांनीही नीतिवानाच्या सेवकाचे रूप धारण केल्यास त्यामध्ये मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. पौल व त्याचे विरोधी याजमधली तुलना. पौल व त्याचे विरोधी याजमधली तुलना. मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूर्ख समजू नये. जर तुम्ही तसे समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. म्हणजे मीही थोडीशी आढ्यता बाळगेन. आढ्यतेच्या या भरवशाने जे मी बोलतो ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर मूर्खपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो. देह स्वभावाप्रमाणे पुष्कळ लोक आढ्यता धरतात, म्हणून मीही धरणार. तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूर्खाचे सहन करता. कोणी तुम्हास दासपणात घातल्यास, तुम्हास खाऊन टाकल्यास, तुम्हास धरल्यास, स्वतःला उंच केल्यास, कोणी तुमच्या तोंडात मारल्यास, ते सगळे तुम्ही सहन करता. पौलाने सोसलेली संकटे व अडचणी. पौलाने सोसलेली संकटे व अडचणी. माझी दुर्बळता जमेस धरून हे मी स्वतः हिनवून बोलतो. तरी ज्या कशात कोणी धीट असेल त्यात मीही धीट आहे. हे मी मूर्खपणाने बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे. हे मी वेड्यासारखे बोलतो. श्रम करण्यात,
बंदिवास सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे, पुष्कळ वेळा मरण संकट सोसल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी अहोरात्र घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरची संकटे, लुटारूंची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेले जागरण, भूकतहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढलेले उपास, थंडी व उघडेवाघडेपणा, या सर्वामुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टीखेरीज माझा रोजचा रगडा म्हणजे सर्व मंडळाची चिंता ही आहे. कोण अशक्त झाला असता मी अशक्त होत नाही. कोण अडखळला गेला असता मला संताप येत नाही. मला आढ्यता बाळगणे भाग पडले तर मी आपल्या अशक्तपणाच्या गोष्टीची आढ्यता बाळगीन. परमेश्वर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे, त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही. दिमिश्कात अरितास राजाचा देशाधिकारी याने मला धरण्याकरता दिमिश्ककरांच्या नगरावर पहारा ठेवला होता. तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडले आणि त्याच्या हातातून मी निभावलो.